नमस्कार. बागकाम करताना किंवा नवीन झाडं लावताना आपल्या डोक्यात सगळ्यात आधी काय येतं? महागडी रासायनिक खतं, बरोबर ना? पण आजच्या या विशेष विश्लेषणात आपण एका अशा नैसर्गिक आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपले भरपूर पैसे वाचवणाऱ्या पारंपरिक रहस्याचा उलगडा करणार आहोत. ते रहस्य म्हणजे लाकडाची राख. होय, अगदी बरोबर ऐकलत. एक साधी वाटणारी राख आपल्या मातीचं आरोग्य आणि पिकांची वाढ कशी एकदम बदलून टाकू शकते, हे आपण आज पाहणार आहोत. आता हे वाक्य बघा, हा काही हवेतला दावा नाहीये, तर हा एक प्रत्यक्ष आलेला अनुभव आहे. विचार करा, एखादा अत्यंत साधा वाटणारा पदार्थ जेव्हा आपण मातीत मिसळतो आणि अवघ्या एका आठवड्यात आजूबाजूचे लोक येऊन विचारू लागतात की अरे, नक्की काय जादू केलीत बागेत, तेव्हा त्या साध्या घटकाचं महत्त्व किती मोठं असेल नाही का? राख ही फक्त चुलीतली उरलेली निरुपयोगी गोष्ट नाहीये, तर ती पिकांसाठी एका संजीवनीसारखं कसं काम करते, हे यावरून अगदी स्पष्ट होतं. तर आजच्या या विश्लेषणाची रूपरेषा अगदी सोपी आणि स्पष्ट आहे. आधी आपण पाहूया निसर्गाचे रहस्य, लाकडाची राख, त्यानंतर राखेतील 3 आवश्यक पोषक घटक, मग मातीतील आम्लता म्हणजेच ॲसिडिटी कशी कमी करायची ते बघूया, त्यानंतर आपली मुख्य 7 दिवसांची चेकलिस्ट आणि शेवटी अंतिम परिणाम. पहिला विभाग, निसर्गाचे रहस्य, लाकडाची राख, एका साध्या नैसर्गिक घटकाची ताकद ओळखणे. आता सगळ्यात आधी समजून घेऊया की ही राख नक्की आहे तरी काय. आपण अनेकदाच्या गोष्टींना टाकाऊ समजून फेकून देतो, त्यातच निसर्गाची सगळ्यात मोठी ताकद लपलेली असते. लाकडाची राख म्हणजे केवळ जळलेलं लाकूड नाही. शेतीच्या आणि बागकामाच्या भाषेत सांगायचं तर हा एक अतिशय मौल्यवान असा सेंद्रिय पदार्थ आहे. ही राख मातीची मूळ भौतिक रचना सुधारण्याचं काम करते. जर बागेतली माती खूप टणक किंवा नापीक वाटत असेल, तर त्यात मुळापासून बदल घडवून आणण्याची ताकद या राखेत असते. दुसरा विभाग, राखेतील 3 आवश्यक पोषक घटक, सेंद्रिय आणि जलद वाढीचा पाया. आता आपण या राखेच्या आत दडलेल्या विज्ञानाकडे वळूया. या स्लाइडबद्दल सर्वात मनोरंजक गोष्ट म्हणजे आपण हे घटक अगदी साध्या रोजच्या उदाहरणांवरून समजून घेऊ शकतो. पहिला महत्त्वाचा घटक आहे पोटॅशियम. सोप्या भाषेत सांगायचं तर हे मुळांसाठी आणि फुलांसाठी चक्क एका एनर्जी ड्रिंकसारखं काम करतं. दुसरा घटक आहे कॅल्शियम. हा घटक मातीची ॲसिडिटी कमी करतो. जणू काय मातीला दिलेलं हे एक नैसर्गिक अँटॅसिडच आहे. आणि तिसरा घटक आहे मॅग्नेशियम. एखाद्या चित्रकाराने पानांना हिरवा रंग दिल्यावर ती जशी टवटवीत दिसतील ना, अगदी तसंच काम हे मॅग्नेशियम करतं. तिसरा विभाग, मातीतील आम्लता म्हणजेच ॲसिडिटी कमी करणे. मुळांच्या उत्तम आरोग्यासाठी मातीचे संतुलन राखणे. नवीन बाग फुलवताना मातीची ॲसिडिटी ही एक मोठी डोकेदुखी असते. माती जास्त ॲसिडिक असेल तर मुळांना पोषक तत्व घेताच येत नाहीत. आणि इथेच मगाशी आपण पाहिलेलं राखेतील कॅल्शियम आपली जादू दाखवतं. हे कसं होतं ते पाहूया. पहिल्या टप्प्यात जेव्हा राख मातीत मिसळते तेव्हा ती जमिनीला मोठ्या प्रमाणावर कॅल्शियम पुरवते. दुसऱ्या टप्प्यात हे कॅल्शियम मातीसाठी एक अँटासिड म्हणून काम करू लागतं. तिसऱ्या टप्प्यात मातीची हानिकारक ॲसिडिटी पूर्णपणे नष्ट होते. आणि याचा सर्वात छान परिणाम चौथ्या टप्प्यात दिसतो. माती एकदम मऊ होते आणि तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता लक्षणीयरित्या वाढते. चौथा विभाग, 7 दिवसांची चेकलिस्ट, झाडांमध्ये होणाऱ्या बदलांची कालक्रमानुसार मार्गदर्शिका. इथून पुढे आपण एक अतिशय रंजक असा प्रवास करणार आहोत. पण एक लक्षात घ्या, हा जैविक बदल काही रातोरात घडत नाही. त्यासाठी थोडा संयम आवश्यक असतो. हा आपला एक एकंदर 7 दिवसांचा आलेख आहे. पहिल्या दिवशी राख टाकल्यानंतरची ती सुकलेली माती, त्यानंतर 2 ते 3 दिवसात वाढलेली पाणी धरून ठेवण्याची क्षमता, चौथ्या 5व्या दिवशी दिसणारे नवीन कोंब आणि अखेर 6व्या-7व्या दिवशी दिसणारी मजबूत फुले व सुपीक माती. चला आता ही चेकलिस्ट दिवसागणिक कशी काम करते ते पाहूया. सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की संयम आणि सुरक्षितता. कोरडी लाकडाची राख हाताळताना नेहमी हातमोजे म्हणजेच ग्लोव्ज घालावेत, जेणेकरून हाताला काही त्रास होणार नाही. पहिल्या दिवशी आपण प्रत्येक झाडाला 1 ते 2 मूठ राख टाकतो. सुरुवातीला माती थोडी कोरडी किंवा सुकलेली वाटेल. अनेकदा वाटतं की राख टाकलीये म्हणजे आता लगेच काहीतरी चमत्कार होईल, पण तसं होत नाही. पहिल्या दिवशी कोणताही त्वरित आणि दृश्यमान बदल दिसत नाही. पण काळजी करू नका, जमिनीच्या आत काम सुरू झालेलं असतं. दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशी खऱ्या अर्थानं पायाभरणी सुरू होते. दुसऱ्या दिवशी मातीची रचना सुधारायला सुरुवात होते, ती मऊ होते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तिची पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. जेव्हा तिसरा दिवस उजाडतो तेव्हा राखेतील मॅग्नेशियम आपलं काम दाखवायला लागतं. पानांचा रंग बदलून तो छान गडद हिरवा होतो आणि संपूर्ण झाड अतिशय ताजे आणि टवटवीत दिसायला लागतं.
अगदी डोळ्यांना दिसेल असा हा बदल असतो. आता तर उत्साह आणखी वाढतो. चौथ्या दिवशी झाडांना नवीन कोंब फुटायला लागतात. पृष्ठभागावर जेवढी वाढ दिसते ना, त्यापेक्षा कितीतरी पटीने वेगाने जमिनीखोले मुळांची वाढ होत असते. 5व्या दिवशी पिकाची उंची आणि एकंदर वाढ आपल्याला स्पष्टपणे जाणवू लागते. आणि या सगळ्यासोबत एक अतिशय अनपेक्षित आणि भारी फायदा दिसतो. काही ठिकाणी कीटकांचं प्रमाण दृश्यमानरित्या कमी झालेलं असतं. म्हणजे बघा, सेंद्रिय खत आणि नैसर्गिक कीटकनाशक असा दुहेरी फायदा इथे मिळतो. 6व्या दिवशी राखेतील पोटॅशियम खऱ्या अर्थाने त्या एनर्जी ड्रिंकसारखं काम करतं. झाड आता फुलोऱ्यासाठी पूर्णपणे तयार झालेलं असतं. झाडाची ताकद मोठ्या प्रमाणावर वाढते. पाने केवळ दिसायलाच हिरवी नसतात, तर ती शारीरिकदृष्ट्या मजबूत होतात. आपण जर पानांना हात लावून पाहिला तर ती हाताळायला अधिक जाडसर आणि टणक लागतात. 5वा विभाग, अंतिम परिणाम. 7व्या दिवसाचा चमत्कार आणि स्पष्ट निकाल. आपण आता या 7 दिवसांच्या चेकलिस्टच्या अंतिम टप्प्यात आलो आहोत आणि हे अतिशय उत्तम प्रकारे स्पष्ट करतं की या एका साध्या नैसर्गिक घटकामध्ये किती ताकद असते. पहिल्या दिवसाची ती सुकलेली माती आणि कोणताही बदल न दिसणारं झाड, याची तुलना जर आपण 7व्या दिवशी केली तर फरक अक्षरशः जमीन आसमानाचा आहे. आता पानांचा रंग गडद हिरवा झालाय, वाढ अत्यंत जलद झालीय आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे माती आश्चर्यकारकपणे मऊ आणि सुपीक झालीय. केवळ एका आठवड्यात राख एका निर्जीव वाटणाऱ्या मातीला अत्यंत जिवंत बनवते, तेही महागड्या रासायनिक खतांवर एकही रुपया खर्च न करता. या संपूर्ण विश्लेषणातून एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. जर घरातील साधी चुलीची किंवा लाकडाची राख फक्त 7 दिवसात पिकांचं आणि मातीचं इतकं जबरदस्त नुकसान भरून काढू शकते, त्यांना एक नवी संजीवनी देऊ शकते, तर आपल्या आजूबाजूला आणि पारंपरिक शेतीत अशी आणखी किती रहस्य लपलेली असतील? नैसर्गिक बागकामाचं हे अमर्याद सामर्थ्य नक्कीच आपल्याला विचार करायला लावणार आहे. याच एका सुंदर विचारासोबत आजचं हे विश्लेषण आपण इथेच थांबूया. अभ्यास करत रहा आणि निसर्गाची ही अशीच नवनवीन रहस्य उलगडत रहा.